मराठी माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सातपुड्याच्या पायथ्याशी पळशीसारसी तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा या गावामध्ये पावणे 200 वर्षापूर्वी शंकरगिरी महाराज हिमालयातून या ठिकाणी आले आणि त्यांनी या ठिकाणी पाहिलं की चारी बाजूने वटवृक्ष होते। दिवसा अंधार पडत होता। त्या ठिकाणी शिवलिंग प्राणप्रतिष्ठा झालेली होती पण पूजित नव्हतं। त्यामुळे त्यांनी या ठिकाणी त्यांना अनुभूती झाली की या ठिकाणी शिवलिंग आहे। त्यांनी गावातील लोकांना बोलावून या ठिकाणी त्यांनी ते शिवलिंगाचे दाखवलं आणि त्या ठिकाणी मंदिर बांधण्यात आलं। असे जात असताना काही कालांतरानं त्या ठिकाणी शंकरगिरी महाराजांचं वास्तव्य सुरू झालं आणि महाशिवरात्री शिवाचा उत्सव हा महाशिवरात्री असते। महाशिवरात्रीच्या उत्सवानिमित्त जे लांबचे भक्त लोक आहेत त्या भक्तांसाठी म्हणजे शक्तिवर्धक असा प्रसाद ते बनवत होते। महाशिवरात्रीच्या रात्री त्यावेळेस 1.25 मन म्हणजे 40 किलोचा 1 मन, 1.25 मन म्हणजे 50 किलो असा ते प्रसाद त्यावेळेस बनत होता। आणि आदिवासी लोक आणि फाशीबारदी या लोकांसाठी मालपोह्याची पंगत होत होती। हजारो लोक त्या ठिकाणी त्यावेळेस जेवत होते। हा बहुजनांना गरिबांना अन्न त्यावेळेस फार गरज होती। त्यांना जर समजा गोडधोड अन्न मिळालं तो अमृत मिळालं इतका त्यांना आनंद होत होता। पुढे हा जो रोठाचा प्रसाद आहे महाराजांनी 23 ऑगस्ट 1935 रोजी समाधी घेतली। श्रावण वद्य नवमी समाधीनंतर जो काही त्यांनी जो प्रसाद सुरू केला होता सवामनाचा आज मितीला तो यावर्षी 11 क्विंटल 27 किलोचा हा तो प्रसाद झालेला आहे। त्याच्यामध्ये वेगळ्या 3 क्विंटल 70 किलो आटा, 3 क्विंटल 75 किलो साखर, 1 क्विंटल 70 किलो सुकामेवा। त्या सुकामेवामध्ये खारीक, खोबरा, बदाम, विलायची, केसर यासाच प्रकारचा सुकामेवा आणि 1 क्विंटल 15 किलो तूप आणि 140 लिटर दूध असा एकूण 11 क्विंटल 27 किलोचा हा जो प्रसाद तो 150 पोते गौरीचा आहार आणि 11 मीटर कपडा, जो कपडा सुती 100% अशा याच्यामध्ये गुंडाळून 50-60 युवक तरुण युवक चांगले सुचिरभूत आंघोळ करून तो प्रसाद बनवतात। लहान गोळे करून मोठा प्रसाद बनवतात आणि केळीचे पानं आणि कपड्यामध्ये गुंडाळून तो टाकतात आणि तो 5 ते 6 तास ठेवून सकाळी तो काढला जाते आणि त्या प्रसादाचं सर्व देवांना आणि गाईला हे प्रसाद दाखवून तो प्रसाद वितरित होते। या जवळजवळ पावणे 200 वर्षात कोण्याच वर्षी प्रसादाची कमी पडलेली नाही आणि महाराजांचा याच्यात हा महाप्रसाद अंधश्रद्धा किंवा चमत्कार नसून महाराजांनी खूप मोठी साधना केली, तपश्चर्या केली आणि त्यातून आधुनिक विज्ञानाची आणि साधनेची सांगड घालून हा प्रसाद बनते। हा आमच्या सर्व या परिसरातल्या लोकांना महाराजांनी जीवनातले अमृतफळ दिलेलं आहे। आम्ही योग्य प्रकारे त्याचे जतन करू। भविष्यामध्ये पुढच्या पिढीच्या हाती हे खूप मोठं चांगलं महाराजांनी दिलेलं अमृतफळ आम्ही त्यांच्या हाती सुपूर्द करू। श्री शंकरगिरी बाबा की जय। दयालसिंग चव्हाण, संग्रामपूर, बुलढाणा। म्हटलं हो राजा हो मोबाईल टाकून हात मोबाईल काय इकडे